ये इधर है गावठी बोंबील है, इधर खाली 650 है इधर। आणि गावठी ये बोंबील इधर 100 है, जवला है इधर। 750 रुपये ये इधर किलो। टिल्ली है। आईला आवडतात। कशी कशी घेतली पण? 180 रुपये किलो बोलते। 180 रुपये किलो। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं भाचेंद्र घरते मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज चाललेलो आहे सुक्या मच्छीसाठी आणि शिवडे इथे सुकी मच्छी स्वस्त भेटते। तर माझ्याबरोबर दुसरी आहेत घरातली मंडळी सगळी, ती पुढे गेलेली आहे। तर इकडे माझ्यासोबत मोम आहे आणि चाललो आहे शिवडीला। तर पाहूया सुकी मच्छी किती स्वस्त आहे, काय कशी आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल। तर तुम्ही कंटिन्यू राहा। सुरुवातीला आलो आहे मी इथे बेलापूर इथे पाहू शकता बेलापूर स्टेशन आणि रेल्वे स्टेशनने इथे रेल्वेने शिवडीला जाणार आहोत। इकडं सोनाली आहे, इकडं चिवू आहे, इकडे प्रज्वला आणि ट्रेनचा टाईम झालेला आहे आणि तिकीट वगैरे काढून झालेले आहेत आता। तर चला, तिकीट काढून झालेले आहेत फटाफट। तर सकाळचे 6:30 वाजलेले आहेत। ट्रेन बसलेलं आहे आणि इकडं सोनाली, प्रज्वला आहे आणि चिवू। आणि ते ट्रेन उतरल्यावर इथे एक फाटक आहे, हे क्रॉस करून पुढे गेल्यावर समोरच मासलीचा जे काही मार्केट आहे भरतो ते समोरच आहे। आणि इकडे पाहायला मिळते सुकी मच्छी, मासली सर्व सुकी। आणि लोकांची पण गर्दी पाहू शकता। चला, तर काय भाव आहेत, कसे भाव आहेत हे सर्व विचारायला आपण सुरुवात करूया। तर इथं समोरच पाहता सुकी मच्छी दिसत आहे। शिंगाला कसं द्या? 200 रुपये किलो। ही सुरमई ना, छोटी सुरमई कशी आहे? 300 तर पाहू शकता। छोटी सुरमई 300 रुपये किलो। इकडे पापलेट कसं आहे? 500 रुपये किलो। आणि ही बोटी कशी आहे? मासा कुठला मासा? कुठला मासा? त्याचं नावच मासा आहे। 350 रुपये किलो। आणि बागडा कसा? आता बागडा कसा? 180 12 पीस। ये बड़ा वाला क्या है? बड़ा वाला 240। इकडे सुकट पाहू शकता। कसे होता सुकट? 200 रुपये किलो। आणि करंदी 380 एकदम फ्रेश। इकडे 350। आणि जवला मोठा जवला ना, आणि बारीक नाही का तुमच्याकडे? बोंबील कसे होता? 400 रुपये किलो। आणि इकडे जवला, सफेद जवला कसा जवला होता? 180। आणि हा 100 रुपये। हा मोजका कसा हो? 300 रुपये किलो। जवला 100 रुपये। 100 रुपये।
दादा मांदेली कशी? हा? 100 रुपये किलो मांदेली. 150 रुपये किलो. यातून मिक्स आहे ना? काला मसाला 150 रुपये. आणि बोंबील? बोमिल ये 600 रुपया 550 में आएगा. 600 रुपये सांगतात पण 550 ने देणार आहेत ते. ही कशी सुपेट? 500 में आएगा. 500 रुपये. दे मला जाऊ दे टेम्पो जाईल. एकदम फ्रेश बोंबील दिसत आहेत. ये इधर है गावठी बोमिल है इधर खाली 650 है इधर. आणि गावठी ये बोंबील इधर 100 है जवला है इधर. 750 रुपये. ये इधर टिल्ली है 150 है इधर. ये बड़ा करती है इधर 400 है इधर. आणि तो बारीक जवला मस्त कडक जवला दिसत आहे. 400 वाला भी है. कसं आहे? वाला भी है 650. 150 रुपये किलो. आणि हा 160 रुपये किलो. आणि कुलबी सुपेट 500. ही पण का? ये इधर ये फ्रेश बोमिल है इधर. ही 450 रुपये. ही 500 रुपये. एकदम लाल आहे. सुकटच सुकट आणि मच्छीच्या गोणीच्या गोणी दिसत आहेत. आणि इथे पॅकिंग केलेली सुकट आहे पाहू शकता. बघू द्या इकडे. 1 किलो आहे का? अर्धा किलो. कशी? ते अर्धा किलो ना किलो वाला भाव आहे. 450 रुपये किलो. 450 रुपये किलो. एकदम फ्रेश. 200 रुपये वगैरे. फुल साइज की मांदेली कशी? 150 रुपये किलो. इकडे सुकट 400 600 400. इकडे 600 एकदम लाल आहे. 527 28 रुपये. अंबर सुकट खरीदिए. 700 400. आणि ही कशी? मतलब ये नहीं दिए. 500 रुपये. आणि इथे पाहू शकता गोणीच्या गोणी भरलेल्या आहेत आणि माणसांची पण गर्दी पाहू शकता. चाकच भरलेला मार्केट आहे सुक्या मच्छीचा. ढोमा ना दादा कसा आहे? 250 रुपये किलो. किलोला किती बसते तुझ्या? कितना? 10-15. आणि मांदेली? मांदेली कशी आहे? 150 रुपये. अंबर? आणि जावला दादा? जावला कसा आहे? जावला कसा आहे? इकडे आमच्यासाठी सुरमई घेतलेली आहे. हे कशी सुरमई किलो आहे? 400 रुपये किलो भाई. 360 रुपये. 400 रुपये किलो बोलतात. मार्केट देख लो ये सुरमई में आप 5 रुपये भी मत कम करो. नाही काहीतरी हिशोबात लावा. भाव नहीं बोलता एकदम सुपर माल है बोले तो. माल देखो पूरा मार्केट में नहीं पाएंगे ऐसा माल. तर इथे सुरमई घेतलेले आहे. आवडीचा आयटम आहे आमचा. अच्छा क्वालिटी का वापिस माल अच्छा मिलेगा ना तो पैसा ज्यादा नहीं देखने का. क्योंकि होलसेल का मार्केट है. आपसे ज्यादा पैसा कोई भी नहीं लेगा. आणि बोंबील कसं उत्तर आहे? बोमिल भाई 350 रुपये किलो. 400 रुपये. हा गावठी बोंबील आहे. ही साईज शिंगाला इथे सोरे दिसत आहे. सोरे हे कसं दादा? सोरा कसा? 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलो. आणि पापलेट? आपले नाही वो हलवा आहे का? हलवा 400 रुपये 400 रुपये किलो. किलो हलवा. सिंगाड़ा के 500. लाल शिंगाला सस्ते लावले. बकरे का मटन सस्ते लावले 500. स्वस्त लावलेले आहेत. 500 रुपये किलो ना. आणि बोंबील कसे रे पॅक केलेले? गावठी आहेत का? गावटे 350 ला. आणि वाकटी? वाकटी 500. 500 रुपये किलो वाकटी.
बागडे पाहू शकता साईज वर लहान मोठे. एक नंबर पीस जाऊ. आणि 100 रुपये की. हे किती अर्धा किलो आहे का? हाँ 800 ग्राम. कसा रेट? 150. 150 ला पॅकेट. छोटे आहेत पण. आणि हे दादा 1400 रुपये. एकदम फ्रेश आहे. 1400 रुपये किलो. दादा सोडे कसे घेतले? कसे घेतले? 12.5. ये सोनू गोणीच्या गोणी दिसत आहेत भरलेल्या. सकाळी किती वाजता उघडतो मार्केट? 5 वाजता. सकाळी 5 ते 5 वाजता 5 करून 10 वाजता. 5 ते 10 नंतर मग आतमध्ये ना असेल इकडे. इकडे छोटी वाकटी दिसत आहे. ज्यादा नहीं बोलता. अरे कसं आहे छोटी वाकटी कशी आहे? 160 रुपये किलो. भाजून खायला मस्त. आधा किलो का 200. कशी 400 रुपये किलो. कर्दी कशी आहे? 400. 400 रुपये किलो. जवळ कसं आहे दादा? एवढं 150 रुपये. 150. आणि हा 180. 180. आणि छोटी वाकटी 180 रुपये छोटी वाकटी. बोंबील कसे पॅक केलेले असतात ते पाहू शकता. दादा बागडा कसा? 240 रुपये 12. आणि ओले असते पाणी कसं याच्यात? उसका नमक है. त्याचं तो मिठाचं पाणीच आहे का? हरा है. आणि ही सुरमई आहे ना? हाँ सुरमई कशी? 400. 400 रुपये किलो. आणि बोंबील कसं आहे? 550. आणि मापली कशी दादा? माल भारी है. आणि हा खाडीतला जावला. हा कसा दादा? भारी जेवला 160 रुपये किलो. 150 आएगा सर. 150 आएगा. 150 ला देणार आहे. 10 रुपये कमी केले त्यांनी अजून. हाँ ये जो भारी वाला बारिश में रखो. ही कशी आहे? 750. ये कितना? 750. 750. आणि ही 500. ही 500. एक काय बोले किधर क्यों गाड़ मारा रही मच्छी? इथे वाकटे घेतलेले आहेत 400 रुपये किलो. और मत बाबा 400 रुपये किलो वाकटी. प्रज्वलांनी वाकट्या घेतले. कशा घेतल्या प्रज्वला? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो नाही, 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. त्याचे 500 रुपये बोलले. 500 रुपये बोलतात. 400 रुपये किलोने दिलेले आहेत ते. इकडे आता हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे. पूर्ण मार्केट हा खचाखच भरलेला आहे. त्याच्यानंतर ही पाटची जी काही दुकानं आहेत ती पण इकडचं बंद झाल्यावर ही पाटची दुकानं पण चालू असतात दिवसभर. 20 रुपये.
शिव कसे आहे 180 180 रुपये किलो एकदम छोटी भाजायला मस्त ना भाकरी बरोबर खायला जैसा माल वैसा भाव ए व्यवस्थित लाव दादा काय कमी कर काय 150 में भी मिलता है 120 में मिलता है अरे कम कर सुकट इकडे अशा प्रकारे पॅकिंग करून ठेवलेली असते पाँच किलो मांगता है दादा 5 किलो मांगता है कुछ कम करो हॅलो काय घेतला आईला आवडतात कशी कशी घेतली पण 180 रुपये किलो बोलते 180 रुपये किलो कवर पैसा ले लो मार्केट भरलेलं आहे काय घेतला कुठला हा कसा आहे 80 रुपये किलो जवला अर्धा का म्हणजे 160 रुपये किलो एकदम फ्रेश सफेद जवला इकडे बोंबील दिसत आहेत दादा हा कसा बुका 30 रुपए किलो बिकता है हमारे पास व्यापारी है वो एक साथ लेके जाता है तो हमको नहीं मिलेगा कशी बोलतात 180 रुपये किलो ती बघ तुझीला ती हां कशी आहे ती 260 मच्छीच मच्छी बोंबील घोमा एक का भाव लगता भैया ये कितना है बस आणि मच्छीच्या गोणीचे गोणी भरलेले आहे इकडे जवला दिसत आहे जवलाच जवला आणि इथं मोठी वाकठी दिसत आहे दादा कशी वाकठी 400 रुपये किलो मोठी वाकठी कर्दी कशी आहे 320 रुपये 320 रुपये किलो एकदम फ्रेश कर्दी एक नंबर क्वालिटी टेंगली है जोले की है टेंगली 250 रुपये 260 रुपये का भाव है एक्चुअली बारिश होने की वजह से माल महंगा है वरना कम रहता है ती कशी 250 रुपये बोलता 250 रुपये किलो 250 रुपये किलो आणि मार्केट किती वाजता चालू असते हे सकाळी 6 वाजता सकाळी 6 वाजता चालू होते होलसेल 9 वाजेपर्यंत नंतर मग आतली दुकानं चालू असतील ना हां हे रात्री 10 वाजतापर्यंत सोनाली कर्दी घेते कितना किलो कशी कशी घेतलीस कितना किलो 400 रुपये किलो अर्धा किलो घेते 1 किलो अर्धा जास्त घे मग गावात विकायला किलो कर भाई बसशील ना. एक किलो कर दिया है आणि एकदम फ्रेश कर्दी दिसत आहे अरे कर दी अच्छी वाली कर दी एकदम बढ़िया बढ़िया लेकिन कम करो हाँ हमारे लिए कुछ रेट बराबर लगाओ बहुत दूर से आए हैं हम 400 में मिल रहा है 450 से रुपया कम नहीं मिलता आणि भरपूर मच्छी घेतलेली आहे इकडे दादा कसं आहे सोऱ्या 1500 रुपये किलो एकदम मोठा सोरा आहे आणि इकडे जरा छोटी साईज आहे अजून ही कशी दादा 1300 रुपये
त्याच्यानंतर ही क्वालिटी आहे, कशी आहे ते काय काय सांगतो तुला ही कशी आहे? ते 1000 रुपये किलो आहे, ते 220 रुपयाची पॉकेट आहे, अर्धा किलोचं आहे, ते अच्छा. 1 किलोचं आहे, हां. 1000 रुपये आहे किलोवर. हां 1000 रुपये ते 1300 रुपये किलो होते. 1300 सोडे आहे. ते पाहिजे तर फ्रोज सोडे आहे, ते आज येणार ते 1600 रुपये किलो आहे. हे 1600 रुपये ना, हो. पण मोठी साईज आहे आणि फ्रेश हां, आहे. मोठी साईज. पहिली बागचा मोहरा पाहिजे ते 160 भाव आहे. 160 रुपये एकदम व्हाईट 160 रुपये व्हाईट. किलो आहे. आणि पिंगली ते 220 रुपये किलो, अंबारी ते 400 रुपये किलो आहे. बरं 400 रुपये किलो. आणि इकडे हे जवला हे ते 200 रुपये किलो डिशवली जेवढा बोलतो तुला हवेची चांगला बोलतो. आणि ही दुकानं, आतली दुकानं दिवसभर चालू असतात ना? हां सगळं दिवसभर चालू, फक्त ही रोडवरची आहेत ती बंद होतात. नाही सगळं दिवस. म्हणजे दिवसभर पूर्ण सगळं चालू असतं. आणि सकाळी 5 वाजता चालू होते ना? हां सकाळी 5 वाजता आणि रात्रीला 9 वाजता ते राहील. 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत. 10 वाजता. तर चांगली सोय आहे. सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत ही दुकानं चालू असतात. आणि मच्छीचं सध्या सीझन आहे. 500 रुपये किलो शिंगाला. 3 किलो घेतलेला आहे. एकदम मोठा मोठा शिंगाला आहे आणि बिना मुंडीचा आहे, म्हणजे याला डोकं नाही म्हणून याचा रेट जास्त आहे. इथे हा जावल्याचा पूर्ण बुक्का आहे आणि याचा उपयोग म्हणजे मच्छीसाठी, ज्यांची तलावं असतील मच्छीची, त्या मासलीच्या तलावामध्ये टाकण्यासाठी एकदम बेस्ट आहे, जिताड्यांसाठी वगैरे खाणं. तर हा 20 रुपये किलोप्रमाणे इथे भेटतोय. आणि पाहू शकता किती आहे, गोणीच्या गोणी भरलेल्या आहेत. 41 41 800. हा कुटा घेतलेला आहे आपल्याला घरी, मच्छीचा तलाव आहे त्याच्यामुळे त्याच्या टाकण्यासाठी. दादा आपका नाम क्या है? छोटू. तो ये आपका दुकान है क्या? तो इधर ये ऐसा जो कुटा है, कुटा मिलता है ना इधर? मच्छी भी मिलेगा, जो मनता है मच्छी क्या क्या मिलती है? मच्छी सब मिलेगा, सुरमई, बांगड़ा, जौला, करगी, भूमि जो बोलोगे सब मिलेगा. और रेट सबसे कम रहेगा ना? कम ज़्यादा बाहर से भी इधर रेट थोड़ा कम मिलेगा ना? सस्ते मिलेगा. सगळे मच्छीने भरलेलं आहे. इकडे बोंबील दिसत आहेत, इकडे जावल्याचे, आणि सर्व प्रकारची मच्छी इकडे मिळते. आणि कुटा पण मिळते. तर जर कोणाला कुटा वगैरे लागला तर कुट्यासाठी इकडे आतमध्ये येऊन असे वजन करून देतात 20 रुपये किलोप्रमाणे. आपल्या कुट्याचा जो काय बोरा आहे, जी काय गोणी आहे, ती घेऊन आता चाललेलो आहे स्टेशनला. जर काही इसके मच्छीचे आपले व्हिडिओ जर आवडले असेल, आपले व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, तसे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जो काय इसके मच्छी जो काय रेट आहे तुम्हाला आज बघायला भेटला इथे, आणि खूप स्वस्त, मात्र सकाळी लवकर यायला लागतो आहे. तर लवकर या, 5 वाजल्यापासून चालू होतो आहे हा मार्केट. चला तर मित्रांनो, फायनली मी आता त्या ट्रेनमध्ये बसलेलो आहे. चला आता फायनली इथे आहे बेलापूर स्टेशनला आम्ही आता उतरलेलो आहोत या ट्रेनमध्ये. आणि सर्व काही सामान जो का आणली मच्छी तुम्हाला बोसके दिसत आहेत. आणि सर्वात मोठा हा आपला कुटा घेतलेला आहे, जो बुका आहे ताऱ्यात टाकण्यासाठी. हा 41 किलोचा आहे, तो पण आणलेला आहे. इथं सर्व तर ते मच्छीला आल्यावर अशी हमाली करावी लागते. हा तर मित्रांनो, जस्ट आता घरी आलेलो आहे आणि आल्या आल्या मच्छी तिथे टॅरेसवर वालत टाकलेली आहे, ती तुम्हाला दाखवतोय. आणि काय मच्छी आणलेली आणि काय रेटने आणली ती तुम्हाला दाखवतोय. चला या. ते टॅरेसवर प्रज्वला मच्छी सर्व घेऊन सर्व वालत टाकलेलं आहे. तर पाहूया काय काय मच्छी आणली ती. तरी शिंगाला आहे. प्रज्वल कसा शिंगाला किलो घेतला? हा 500 रुपये शिंगाला किलो. त्याच्यानंतर ही सुरमई आहे. सुरमई कशी? 360 रुपये सुरमई. इकडं आंबार सुकट, ही कशी भेटली? 400 रुपये. ही किती किलो आहे? 1 किलो. इकडे वाकटी आहे, ही कशी भेटली? 400 रुपये. आणि ही 500 रुपये. 1 किलो आहे ना. त्याच्यानंतर इकडं सोरे आहेत, हे कसे?
ते 900 रुपये किलो. 900 रुपये किलो. आता हे किती आहे? अर्धा किलो आहेत का? 700 ग्राम आहे. 700 ग्राम. त्याच्यानंतर हा जाऊ. जवला आहे. जवला 1 किलो आहे ना? हां, जवला कसा घेतला? 150. 150 रुपये. आणि ही टेंगली ना छोटी, ही कशी भेटली? ते 300 रुपये. 300 रुपये. दुसरी पण होती 200 रुपयेवाली. ही छोट्यातली घेतली आम्ही. छोटी येते. हां. आणि इकडे छोटे सोरे पण आहेत. हे कसे घेतले? 150. 150 रुपये पॅकेट ना. हं. तर अशा प्रकारे सर्व मच्छी आणून ताबडतोब वालत टाकलेले आहे. मस्त वालून घ्यायची. चला तर मित्रांनो, मच्छी तुम्हाला कुठली मच्छी आणली ते दाखवलेली आहे. आणि त्याचा रेट कुठल्या भावाने भेटलेली आहे ते पण तुम्हाला सांगितलं. आणि मच्छी फ्रेश आणि स्वस्त अशी मच्छी शिवडीला भेटते. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही ट्रेनने पण जाऊ शकता, डायरेक्ट पण जाऊ शकता. आम्ही इथून बेलापूरला गेलो आणि बेलापूरवरून ट्रेन पकडून आम्ही डायरेक्ट शिवडीच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच मच्छीचं मार्केट असतोय. तर एकदम सोपं आहे जायला यायला. चला तर मित्रांनो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.